नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती गट ड चा जो आज पेपर झालेला आहे बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी आज जो पेपर झाला, तर आजच्या पेपर मधील सामान्य ज्ञान, जीके आणि विज्ञान तसेच चालू घडामोडीवर आधारित जे काही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये आजच्या सर्व शिफ्ट मध्ये विचारण्यात आले होते, असे महत्त्वपूर्ण काही प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। बघा, ज्यांची परीक्षा बाकी आहे त्या सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल। प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, पॅटर्न बदलला का, कोणत्या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत आहेत, त्याची डेप्थ लेवल काय आहे, हे सर्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि साइडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे। ओके, बघा, आणि सोबतच विद्यार्थी मित्र, तुम्हाला या प्रश्नाची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे। ती कशी आहे आपण व्हिडिओमध्ये बघूया पुढे। ओके, तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न आपण घेऊया। पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे, कोणत्या भारतीय राज्याने 2 जून 2026 रोजी आपला 12वा स्थापना दिवस साजरा केला? बघा, असं कोणतं भारतीय राज्य आहे ज्याने 2 जून 2026 रोजी जो आहे आपला कितवा तर 12वा स्थापना दिवस त्या ठिकाणी साजरा केला? ऑप्शन बघा या ठिकाणी काय, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि उत्तराखंड। बघा विद्यार्थी मित्र, 12वा म्हटलंय, मग 2026 पासून 12 वर्ष मागे जायचं। कोणतं राज्य आहे ते? ओके, कोणत्या ठिकाणी बघा नवीन निर्माण झालेलं आहे, तर ते कोणतं आहे, तर ते आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र तेलंगणा। ऑप्शन नंबर सी, तेलंगणा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्र, तेलंगणा राज्याने 2 जून 2026 रोजी काय आपला 12वा स्थापना दिवस जो आहे तो साजरा केला। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तेलंगणा राज्याचं आपल्याला माहिती आहे की स्थापना कधी झाली होती, तर तेलंगणा राज्य या राज्याची स्थापना विद्यार्थी मित्र 2 जून 2014 मध्ये झाली। कधी? 2 जून 2014 मध्ये झाली। आणि कोणत्या कायद्यानुसार, तर आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 अंतर्गत जी आहे या ठिकाणी तेलंगणा राज्याची स्थापना ही करण्यात आली होती आणि तेलंगणा राज्याने आपला जो आहे 12वा स्थापना दिवस त्या ठिकाणी साजरा केला। क्लिअर आहे सर्वांना प्रश्न? बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला या प्रश्नाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आणि कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय, बघा विद्यार्थी मित्र, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जात आहेत। ओके, बघा, चालू घडामोडीवर आधारित बरेचसे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जात आहेत। मग ते सर्व प्रश्न आपण कव्हर करायचे आहेत। कोणकोणत्या कालावधीतील करायचे आहेत हे देखील तुम्हाला सांगतो। बघा, मे 2026, आता बघा विद्यार्थी मित्र, मे 2026 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान स्वीडन सरकारने त्यांना कोणता सर्वोच्च सन्मान प्रदान केला? बघा, कोणत्या याने, तर स्वीडन देशाच्या सरकारने। ओके, बघा, स्वीडन सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या देशाचा कोणता सर्वोच्च पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान केला, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे। बघा विद्यार्थी मित्र, आरआरबी ग्रुप डी मध्ये 100% आपल्याला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना जे काही इतर देशांकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्या पुरस्कारावरती आपल्याला डेफिनेटली क्वेश्चन हा विचारलेला आपल्याला दिसून पडलेला आहे। त्यामुळे सर्वांनी सर्व पुरस्कार, यांना प्राप्त झालेले पुरस्कार या ठिकाणी कव्हर करून जायची आहेत। ओके, बघा ऑप्शन बघा या ठिकाणी स्टॅच्यू, बघा या ठिकाणी सेंट अँड्रू ऑर्डर, त्यानंतर दुसरा बी रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस, तिसरा आहे ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ द ऑनर आणि तिसरा आहे नाईलची ऑर्डर। ओके, बघा लिजन ऑफ द ऑर्डर या ठिकाणी तर कोणता मिळाला विद्यार्थी मित्र, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी स्वीडन सरकारने कोणता दिलाय, त्या ठिकाणी रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार। ओके, कोणता मिळालाय, रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस। ओके, हा त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्र, मे 2026 मध्ये स्वीडन दौरा दरम्यान जो होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडन सरकारतर्फे रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा कमांडर ग्रँड क्रॉस हा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे आणि हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला। ओके, हा काय, हा सर्वोच्च सन्मान विद्यार्थी मित्र त्यांना प्रदान करण्यात आला। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय एप्रिल 2026 मध्ये, बघा विद्यार्थी मित्र, मे, जून, जुलै, एप्रिल हे जे आहेत, ओके, मार्च, हे असे जानेवारी ते मे पर्यंत, मॅक्झिमम काय जानेवारी ते मे किंवा जून पर्यंतचे 6 महिन्याचे कव्हर आपल्याला मॅक्झिमम करून घ्यायची आहेत, त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत। ओके, बघा या ठिकाणी एप्रिल 2026 मध्ये माद्रिद येथे आयोजित समारंभात कोणत्या खेळाडूला लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर, बघा लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे? हा प्रश्न कालच्या पेपरमध्ये देखील विचारण्यात आला होता आणि आजच्या शीटमध्ये देखील आलेला आहे। हा प्रश्न रिपीट झालेला आहे, लक्षात द्या। हा प्रश्न विद्यार्थी मित्र काल आणि आज, बघा 3 आणि 4 ऑगस्ट जे आहे या ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी
जे काही PYQs परीक्षेमध्ये विचारले जातात, जे काही प्रश्न येतात ते आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे, कारण की वारंवार प्रश्न देखील रिपीट होत आहेत. ओके, बघा मग कोणत्या खेळाडूला या ठिकाणी या किताबाने जो आहे हा सन्मानित करण्यात आलं? जॅनिक सिनर, लिओनेल मेस्सी, कार्लोस अल्काराज की मोंडो डुप्लिकांट्स? ओके, बघा कोण आहे विद्यार्थी मित्र? या ठिकाणी कार्लोस अल्काराज याला जो आहे विद्यार्थी मित्र लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आले. आता या पुरस्कारासंदर्भात या वितरण समारंभामध्ये अजून कोणकोणते पुरस्कार मिळाले, कोणाकोणाला मिळाले हे देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. ओके, बघा या ठिकाणी काय हा पुरुषामध्ये मिळाला, मग महिलामध्ये कोण आहे या ठिकाणी हे गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी हे देखील आपण समजून घेऊया. बघा एप्रिल 2026 मध्ये माद्रिद येथे झालेल्या लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड 2026 या समारंभात स्पेनचा स्टार, कोणत्या देशाचा आहे हा? स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराज याला लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या किताबाने सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थी मित्र बघा बेलारूसची टेनिस स्टार, बेलारूस या देशाची टेनिस स्टार आर्यना सबालोव्ह. ओके, बघा काय या ठिकाणी आर्यना सबालेन्कोव्हा यांना देखील काय तर वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक महिला खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला. मग इतर बघा विद्यार्थी मित्र इतर पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून कोणता? तर पॅरिसचा सेंट जर्मेन. ओके, वर्षातील सर्वात मोठी कामगिरी लँडो नॉरिस यांनी केलेली आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट पुनरागमन तो कोणी केले तर या ठिकाणी बघा रॉरी मॅक्लिरॉस यांनी केलेला आहे. दिव्यांग खेळाडू कोणता? ग्रॅबियल अलारुजो. ओके, बघा वर्षातील सर्वोत्कृष्ट ऍक्शन खेळाडू कोण ठरला तर या ठिकाणी क्लाई क्लिम हा ठरलेला आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू लामिन यामाल. ओके, सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू कोणता ठरला तर लामिन यामाल हा ठरलेला आहे. आणि खेळातील प्रेरणा कोण आहे तर अगाई टोनी क्रॉस. ओके, खेळातील प्रेरणा अगाई टोनी क्रॉस यांना मिळालेला आहे. हे सर्व आपल्याला यावरती प्रश्न कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या शिफ्ट मध्ये येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे सर्वांनी हा पॉईंट कव्हर करून घ्यायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरणावर असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि जे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आरआरबी ग्रुप डी ची तयारी करतात त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला पहा विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रिपोर्ट्सने ओके विदाउट बाउन्स. ओके, बघा कोणते? विदाउट बाउन्स. ओके, RSF ने एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक. ओके, म्हणजेच काय? वर्ल्ड प्रेस निर्देशांक. ओके, जागतिक पत्रकारिता निर्देशांक. मग यामध्ये कोणता देश सलग 10व्या वर्षी प्रथम क्रमांकावर जाईल? बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी IMP काय आहे तर सलग 10 वर्ष आहे. ओके, सलग 10 वर्षापासून एकच देश आहे जो प्रथम क्रमांकावरती येतो. मग कोणता आलाय तो? फिनलँड, नेदरलँड, डेन्मार्क की नॉर्वे? बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्र खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न या ठिकाणी आपण IMP म्हणून कन्सिडर करून घेऊया आणि हा प्रश्न आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण की आरआरबी ग्रुप डीच नव्हे तर इतर ज्या काही आता पेपर होतील, ज्या काही परीक्षा होतील त्याच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा इम्पॉर्टंट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, कारण की सलग 10 वर्षापासून एकच देश आहे जो या ठिकाणी वर्ल्ड प्रेस इंडेक्स मध्ये काय तर या ठिकाणी जागतिक या ठिकाणी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा निर्देशांक जो आहे पत्रकारिता निर्देशांक त्यामध्ये विद्यार्थी मित्र हा सलग 10व्या वर्षी प्रथम स्थानी येत आहे. तर तो कोणता आहे? तर तो आहे नॉर्वे. ऑप्शन नंबर 1 नॉर्वे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नॉर्वे हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्र मागील 10 वर्षापासून काय प्रथम स्थानी आहे. मग बघा या ठिकाणी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये नॉर्वे या देशाने सलग 10व्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये अव्वल 3 देश कोणकोणते आहेत? बघा या ठिकाणी पहिल्या स्थानी तर नॉर्वे आहे. ओके, पहिल्या स्थानी कोणता आहे? नॉर्वे 92.6 या ठिकाणी बघा 72 रेटिंग. त्यानंतर दुसऱ्या स्थानी कोणता आहे? नेदरलँड. आणि तिसऱ्या स्थानावरती एस्टोनिया. तिसऱ्या स्थानावरती कोणता देश आहे? एस्टोनिया हा तिसऱ्या स्थानावरती देश ठरलेला आहे. आणि भारताचे स्थान काय? मग आपल्या देशाचे स्थान काय यामध्ये? तर आपल्या देशाचे स्थान विद्यार्थी मित्र 180 देशापैकी भारताचा क्रमांक हा 157 लागलेला आहे. ओके, किंवा 157 आणि गुण किती आहे तर 31.96 एवढे गुण त्या ठिकाणी आहेत. ओके, बघा यामध्ये 6 अंकाची अजून घसरण झालेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, अजून 6 अंकाची काय या ठिकाणी घसरण झालेली आहे. यानंतर शेवटचा देश कोणता आहे शेवटच्या स्थानी? तर एरिट्रिया. ओके, 180व्या स्थानी कोणता आहे? एरिट्रिया हा देश शेवटच्या स्थानी आहे. पहिला नॉर्वे, शेवटचा आहे एरिट्रिया आपल्या भारताचं स्थान. अशा पद्धतीचे आपल्याला जोड्या लावा म्हणून देखील प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ओके, बघा एमपीएससी जी तलाठी भरती होणार आहे विद्यार्थी मित्र एमपीएससी द्वारे गट क परीक्षा त्यामध्ये यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला जोड्या लावून प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्र, ज्यामध्ये भारताचा क्रमांक प्रथम स्थानाचा देश कोणता, शेवटचा देश कोणता, पहिले 3 देश,
त्यामध्ये भारत शेवटचा आहे कसा येऊ शकतो, तर या टाईपचा प्रश्न बनू शकतो यावरती. ओके, चला हा पॉईंट आपण नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषित केलेल्या बायोफार्मा शक्ती, ओके काय म्हटलं या ठिकाणी, बायोफार्मा शक्ती या उपक्रमातील शक्तीचे पूर्ण रूप काय आहे. बघा या उपक्रमामधील विद्यार्थी मित्र शक्ती जे आहे, ओके शक्तीचे पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. काय आहे मग शक्तीचे पूर्ण रूप या ठिकाणी. बघा भारतातील आरोग्य सेवा वाटप आणि ज्ञान हस्तांतरण प्रणाली, ज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पकताद्वारे आरोग्य सेवेच्या प्रगतीसाठी रणनीती, जलविद्युत आणि पर्यायी कोयला परिवर्तन उपक्रमासाठी योजना, की शाश्वत आरोग्य सेवा प्रगती आणि ज्ञान तंत्रज्ञान उपक्रम. ओके तर बघा शक्ती जो आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय, तर बायोफार्मा शक्ती या उपक्रमाचं पूर्ण नाव काय, यामध्ये ज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पनाद्वारे काय म्हटलं या ठिकाणी, ज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पनाद्वारे आरोग्य सेवेच्या प्रगतीसाठी रणनीती. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके बघा या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र काय, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषित केलेला बायोफार्मा शक्ती, ओके SHKTI शक्ती जो आहे या ठिकाणी, शक्तीचं काय या ठिकाणी बघा, स्ट्रॅटर्जी फॉर हेल्थ केअर, ओके ऍडव्हान्समेंट थ्रू नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. बघा हा याचा आहे फुल फॉर्म. ओके काय, स्ट्रॅटर्जी फॉर हेल्थ केअर ऍडव्हान्समेंट थ्रू नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. हा यामध्ये म्हणजेच काय, तर ज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पनांद्वारे आरोग्य सेवा प्रगतीची रणनीती असा याचा पूर्ण अर्थ आहे. ओके चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच आरआरबी ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल, ओके तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. आणि यापूर्वी काल जे काही व्हिडिओ झाले त्या व्हिडिओच्या पीडीएफ देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके चला आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न काय, नासा आणि इस्रो. ओके बघा नासा आणि इस्रोच्या संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणता आहे, तर तो आहे निसार. बघा नासा आणि इस्रो यांचा संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे तो कोणता आहे, तर निसार हा जो आहे विद्यार्थी मित्र, तर कोणत्या रॉकेट प्रक्षेपण वाहनाच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला. बघा निसार हा कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र हा प्रश्न डेफिनेटली येणारच होता, कारण की आंतरराष्ट्रीय या ठिकाणी अंतरिक्ष घडामोडी ज्या आहेत त्यामध्ये इस्रो आणि नासा या दोन खूप महत्वपूर्ण संघटना आहेत, अंतराळ संशोधन संघटना, तर त्यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे. मग त्यामुळे हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. या परीक्षेमध्ये तर आलाच, पण आगामी ज्या काही परीक्षा असतील त्याच्यामध्ये येण्यात देखील चान्सेस आहेत. त्यामुळे हा प्रश्न आपण आयएमपी म्हणून नोट डाऊन करून घेऊ. सर्वांनी हा प्रश्न व्यवस्थित कव्हर करून घेऊया. ओके बघा कोणत्या या ठिकाणी कोणतं प्रक्षेपण या ठिकाणी वापरण्यात आलं, कोणतं लॉन्च व्हेकल या ठिकाणी होतं विद्यार्थी मित्र. बघा PSLV C85 सॉरी PSLV C58, त्यानंतर LMV3 Mark 4, ओके त्यानंतर GSLV F16 GSLV Mark 2 यामध्ये, आणि फाल्कन 9. ओके कोणतं प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरण्यात आलं होतं, कोणतं प्रक्षेपक होतं विद्यार्थी मित्र या ठिकाणी, तर ते होतं GSLV F16 आणि GSLV Mark 2 या प्रक्षेपकाद्वारे जो आहे हा या ठिकाणी काय प्रक्षेपित करण्यात आला निसार. ओके बघा विद्यार्थी मित्र निसार उपग्रह जो आहे या ठिकाणी हा GSLV F16 आणि GSLV Mark 2 द्वारे काय या लॉन्च व्हेकल द्वारे हा प्रक्षेपित करण्यात आला. ओके बघा LV जो असतो LV, ओके LV काय या ठिकाणी LV चा अर्थ काय होतो, तर लॉन्च व्हेकल असा याचा अर्थ होतो फुल फॉर्म. बघा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा नासा आणि इस्रोचा संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह निसार हा इस्रोच्या GSLV 16 म्हणजे प्रक्षेपक वाहन जो आहे या ठिकाणी, आणि GSLV Mark 2 जो आहे या रॉकेटच्या मदतीने 30 जुलै 2025 रोजी सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरिकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. आणि याची कक्षा काय विद्यार्थी मित्र, बघा सूर्य समकालीन ध्रुवीय कक्षा म्हणजे सन या ठिकाणी पोलर ऑर्बिट सुमारे 743 किमी इतकी उंची त्या ठिकाणी आहे. ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जून 2026 मध्ये
उत्तर प्रदेशमधील कोणत्या प्रसिद्ध पक्षी अभयारण्याला भारताचे 100वे रामसार स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न महत्वाचा काय आहे, कारण की यामध्ये काय आहे बघा, 100वे रामसार स्थळ बनलेलं आहे. हे काय बनलेलं आहे? 100वे रामसार स्थळ बनलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो. मग कोणते आहे भारतातील 100वे रामसार स्थळ? बघा, पाटणा पक्षी अभयारण्य, शेखा झील पक्षी अभयारण्य, जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य की या ठिकाणी रामसपूर पक्षी अभयारण्य. कोणता आहे 100वा विद्यार्थी मित्रो? तर 100वा आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, जे की आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. ओके, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे किती ठरलेलं आहे? हे 100वे रामसार स्थळ ठरलेलं आहे. आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे उत्तर प्रदेशमध्ये. ओके, उत्तर प्रदेशमध्ये हे येतं. आता बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, जून 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य म्हणजे सुरहाताल असे आहे, या अभयारण्याला भारताचे 100वे रामसार स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. आणि 5 जून 2026 रोजी या ठिकाणी पंतप्रधानांनी घोषणा केली. ओके, बघा 5 जून 2026 या ठिकाणी जी आहे घोषणा केली. ओके, चला. आणि ही ट्विटरद्वारे घोषणा केली होती. ओके, कशाद्वारे? तर ट्विटरद्वारे पोस्ट टाकून ही घोषणा जी आहे पंतप्रधानांनी केली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी हा मुद्दा जो आहे, हे पॉइंट सगळ्यात महत्वाचे आहे. बघा, 2026 वर्ष उत्तर प्रदेश राज्यासाठी जर आपण बघितलं, ओके, पर्यावरण इतिहासासाठी विशेष ठरला आहे. याचं कारण काय? तर या 2026 वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 3 स्थळांचा रामसार यादीत समावेश करण्यात आला. त्यापैकी बघा 98, 99 आणि 100वे तिन्ही स्थळे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. बघा या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2026 मध्ये पाटणा पक्षी अभयारण्य हे ठरलेलं आहे 98. ओके, एटा. त्यानंतर एप्रिल मध्ये शेख लेक, ओके, शेखा लेक पक्षी अभयारण्य अलीगड मधलं हे ठरलेलं आहे 99. आणि जून 2026 मध्ये जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य म्हणजे बलियाचं हे ठरलं आहे 100वे पक्षी अभयारण्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एका सोयीनं काय तर 3 अभयारण्य 98, 99 आणि 100वे हे तीनही रामसार स्थळे जे विद्यार्थी मित्रो ही उत्तर प्रदेश राज्यामधीलच आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, मे 2026 मध्ये. बघा विद्यार्थी मित्रो, आता जेवढ्या काही चालू घडामोडी आपल्याला मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्याच्या अवतीभोवतीच फिरताना दिसत आहेत. त्यामुळे परीक्षेला जाताना मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या सर्व महिन्याच्या ज्या आहेत विद्यार्थी मित्रो चालू घडामोडी कव्हर करून जायच्या. मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी तर डेफिनेटली आपण त्या ठिकाणी करायच्या आहेत. बघा, मे 2026 मध्ये भारताने आयोजित केलेल्या आणि 12 मित्र देशांच्या सैन्याचा सहभाग असलेल्या प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कुठे पार पडला? सगळ्यात महत्वपूर्ण काय तर प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे, ज्यामध्ये खूप राष्ट्रांचा समावेश आहे. एकापेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त, म्हणजेच काय 12 मित्र देशांचा, किती 12 देशांचा सहभाग त्यामध्ये आहे. तर हा कुठे पार पडला? बघा, बकलोह हिमाचल प्रदेश, उमेराई मेघालय, महाजन राजस्थान की औली उत्तराखंड. कुठे पार पडला हा? तर विद्यार्थी मित्रो, हा जो लष्करी सराव आहे कोणता? तर प्रगती 2026. ओके, प्रगती 2026 हा लष्करी सराव उमेराई मेघालय या ठिकाणी पार पडला. ओके, मेघालयाच्या उमेराई या ठिकाणी हा पार पडला. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया थोडक्यात. बघा या ठिकाणी काय स्थान कुठे पार पडला? प्रगती 2026 बहुराष्ट्रीय लष्करी सराव हा पार पडला उमेराई मिलिटरी स्टेशन. कुठे? तर मेघालय मधील रिभुई जिल्ह्यामध्ये. त्यानंतर कालावधी कधी पार पडला? तर हा 20 मे 2026 रोजी सुरू झाला हा सराव. 2 आठवडे चालला त्यातून. ओके, त्यानंतर सहभागी देश कोणकोणते होते? यामध्ये आपला भारत देश आणि 12 मित्र राष्ट्रे, ज्यामध्ये प्रमुख कोणकोणती होते? तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपाईन्स, सेशेल्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम या राष्ट्रांचा समावेश जो आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो तर प्रगती 2026 या लष्करी सरावामध्ये होता. आणि याचं उद्दिष्ट काय होतं? तर प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाया आणि संयुक्त क्षमता या ठिकाणी काय वाढवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. ओके, चला या टाईपचा विद्यार्थी मित्र हा प्रश्न खूप महत्वपूर्ण होता.
यानंतर विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्हाला या व्हिडिओचं स्पष्टीकरण असेल, व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्यावरती तुम्हाला आपले ज्या काही क्लास असतात त्या क्लास नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मध्ये मिळत जाते. ओके, मोफत त्या ठिकाणी तुम्हाला त्या नोट्स अवेलेबल होत राहतील. ओके, चला. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे, मे 2026 मध्ये ऑपरेशन सिंदूर, डेफिनेटली क्वेश्चन येणारच होता यावरती. ओके, ऑपरेशन सिंदूर वरती प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळण्याचे चान्सेस आहेत आगामी. ऑपरेशन सिंदूरवर आधारित एक विशेष स्मरणार्थ पुस्तक कोणी प्रकाशित केलं? बघा, ऑपरेशन सिंदूरचे झालं होतं विद्यार्थी मित्र, तर त्यावर स्मरणार्थ एक पुस्तक त्या ठिकाणी निर्माण करता आलं आहे. तर त्याचं प्रकाशित झालं. हे प्रकाशन कोणी केलं? प्रकाशित कोणी केले? अमित शहा, राजनाथ सिंह, श्री अनिल चौहान, जनरल अनिल चौहान की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी. ओके, कोणी केलं? तर विद्यार्थी मित्र ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ एक विशेष स्मरणार्थ पुस्तक निर्माण करत आहे. त्याचं प्रकाशन कोणी केलं? तर त्याचं प्रकाशन केलं विद्यार्थी मित्र या ठिकाणी संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, राजनाथ सिंह जी आहे यांनी काय हे प्रकाशन या ठिकाणी याचं केलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा, या ठिकाणी याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, मे 2026 मध्ये ऑपरेशन सिंदूरवर आधारित विशेष स्मरणार्थ पुस्तक काय संरक्षण मंत्री या ठिकाणी राजनाथ सिंहजी यांनी नवी दिल्ली येथे जारी केले. कुठे? नवी दिल्लीमध्ये. आता बघा, या पुस्तकामध्ये काय आहे नेमकं, विशेष काय आहे, याची निर्मिती कशी झाली यामध्ये बघा विद्यार्थी मित्र. तर या पुस्तकात मोहिमेत सहभागी असलेले बघा, ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमध्ये सहभागी असलेले जे काही 100 अधिकारी आहे, ज्यामध्ये खलाशी झाले, हवाई दलाचे झाले, ओके, आणि इतर सैनिक जे आहे या सैनिकांचे काय वैयक्तिक साक्ष्यांचे, वैयक्तिक त्यांच्या साक्षी, ओके, वैयक्तिक त्यांचे अनुभव, साक्षी आणि अनुभवांचे दस्तऐवजीकरण केलेले आहे. म्हणजे त्यांनी स्वतःची साक्ष त्या ठिकाणी दिले, स्वतःचे अनुभव त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ओके, आणि अशा या पुस्तकाचं प्रकाशन देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंहजी यांनी नवी दिल्ली या ठिकाणी केले आहे. ओके, चला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतात दर 10 वर्षांनी होणाऱ्या अधिकृत राष्ट्रीय जनगणनेचे बघा, दर 10 वर्षांनी होणाऱ्या अधिकृत राष्ट्रीय जनगणनेचे आयोजन करण्याची प्रशासकीय जबाबदारी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाची आहे? बघा विद्यार्थी मित्र, जर जी जनगणना होते, ओके, बघा, दर 10 वर्षांनी अधिकृतपणे जी जनगणना होत असते, तर त्या जनगणना करण्याची अधिकृत जबाबदारी या ठिकाणी घटनेनुसार ही कोणत्या मंत्रालयाची, ओके, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाची आहे या ठिकाणी? बघा, विविध मंत्रालयापैकी या ठिकाणी संरक्षण मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, गृह मंत्रालय की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी असा प्रश्न आणि असे ऑप्शन जर बघितले तर बरेच विद्यार्थी काय करतात या ठिकाणी जनगणना, ओके, जनगणना म्हणजे काय आकडेवारी, मग कोणी काय करते या ठिकाणी सांख्यिकी मंत्रालय निवडतं. सांख्यिकी मंत्रालय हे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, लक्षात द्या. या ठिकाणी ही जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाची आहे? तर ही जबाबदारी आहे गृह मंत्रालयाची. ऑप्शन नंबर सी गृह मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कोणत्या मंत्रालयाची आहे? तरी गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे, लक्षात असू द्या. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्र, भारतात दर 10 वर्षाची होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेचे आयोजन करण्याची प्रशासकीय जबाबदारी ही केंद्रीय गृह मंत्रालयाची असते, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ओके, यांची असते. आता याकरता एक नोडल एजन्सी आहे. ती नोडल एजन्सी कोणती आहे विद्यार्थी मित्र? तर बघा, गृह मंत्रालयाअंतर्गत येणारे रजिस्टर्ड जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालय म्हणजे ऑफिस ऑफ द रजिस्टर्ड जनरल अँड सेन्सस कमिशनर जो आहे इंडिया, हे जनगणनेच्या नियोजनापासून ते प्रत्यक्षात अंमलबजावणीची सर्व कामे त्या ठिकाणी पाहत असतात. ओके, चला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र. आता तत्पूर्वी याचं अजून स्पष्टीकरण डिटेल मध्ये बघा. तर कायदेशीर चौकट काय या ठिकाणी? कायदेशीर चौकट काय सांगते? तर बघा विद्यार्थी मित्र, घटनेच्या या ठिकाणी कलम आहे बघा, या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया भारत सरकारच्या जनगणना अधिनियम 1948 च्या, ओके, या ठिकाणी सेन्सस ऍक्ट 1948 अंतर्गत पार पाडली जाते. मग संविधानामध्ये याची तरतूद आहे बघा विद्यार्थी मित्र. तर भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील अनुच्छेद 246 नुसार बघा, 7व्या अनुसूचीतील कलम 246 नुसार जनगणना हा केंद्र सूचीतील युनियन सब्जेक्ट विषय आहे. ओके, कशाचा आहे हा? केंद्र सूचीतील आहे. केंद्र सूचीमध्ये येतो जनगणना हा विषय. कशामध्ये आहे? तर केंद्र सूचीमध्ये येत असतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे
आणि ही पीडीएफ मिळवण्याकरता काय करायचं विद्यार्थी मित्र, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, मानवी शरीराच्या रक्त परिसंचरण प्रणालीमध्ये फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून घेऊन तो संपूर्ण शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रामुख्याने कोण करतो. बघा आता विद्यार्थी मित्रो, आपल्या जी रक्त प्रणाली आहे, ओके, काय रक्त परिसंस्था जी आहे या ठिकाणी, तर यामध्ये ऑक्सिजन रक्तातील काय विद्यार्थी मित्रो, रक्तामधील ऑक्सिजन फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून तो शरीरातील पेशीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोण करतो. पांढऱ्या रक्तपेशी WBC व्हाईट ब्लड सेल्स, लाल रक्तपेशी RBC, रक्तातील प्लेट्स की रक्तातील प्लाझ्मा कशाचं कार्य आहे. ओके, हे कार्य कशाचं आहे, फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषून, फुफ्फुसाद्वारे काय या ठिकाणी फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून संपूर्ण शरीरात पेशीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करतं, तर ते लाल रक्तपेशी करत असतात. ऑप्शन नंबर बी लाल रक्तपेशी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा, मानवी शरीरात फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे कार्य, मुख्य कार्य कोणाचं आहे, तर रक्त आणि रक्तातील तांबड्या रक्तपेशी म्हणजेच RBC, यालाच आपण लाल रक्तपेशी असे म्हणतो. ओके, काय म्हणतो, यालाच आपण लाल रक्तपेशी असे म्हणतो. यांचं हे कार्य आहे. आता या बघा, हिमोग्लोबिनची भूमिका काय असते यामध्ये, रक्तातील जो हिमोग्लोबिन आहे त्याची भूमिका काय असते, तर त्याची भूमिका काय विद्यार्थी मित्र, तर ऑक्सिजनला स्वतःशी बांधून घेत असतो. हा काय करतो, हिमोग्लोबिन काय करतो, तर ऑक्सिजनला स्वतःशी बांधून घेतो, ही याची मुख्य भूमिका त्या ठिकाणी असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उपकरण चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकावर कार्य करणाऱ्या बलाचा वापर करून विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर. बघा आता विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर काय करतात, कोणतं यंत्र करणार विद्यार्थी मित्र, कोणतं उपकरण करत असतं, इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर, गॅल्व्हॅनोमीटर की इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, हे कार्य कोण करतं. बघा काय, विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. ओके, विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होत आहे. मग या ठिकाणी काय, इलेक्ट्रिक मोटर, त्यामुळे ऑप्शन नंबर बी इलेक्ट्रिक मोटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इलेक्ट्रिक मोटरचं हे कार्य आहे. बघा या ठिकाणी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे उपकरण म्हणजेच काय, विद्युत मोटर, ज्याला इलेक्ट्रिक मोटर असे म्हटले जाते. आता बघा कार्य आणि माहिती काय याचं, तर हे उपकरण फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर कार्य करते. काय करते, हे फ्लेमिंगचा जो उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा जो नियम आहे त्यापैकी डाव्या हाताच्या नियमावरती हे कार्य करते. यात विद्युतीय क्षेत्रामध्ये विद्युत प्रवाह वाहणारा वाहक ठेवला जातो आणि या वाहकावर एक यांत्रिक बल कार्य करते, ज्यामुळे फिरण्याची गती म्हणजे रोटेशनल मोशन तयार होते आणि पंखे, धुण्याची यंत्रे जे आहे विद्यार्थी मित्र, ते बघा या ठिकाणी वॉशिंग मशीन झालं, विद्युत वाहने म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स यामध्ये येतं ना. बघा या ठिकाणी काय, विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर झालेलं आहे, इलेक्ट्रिक मोटर्स मध्ये होतं. मग यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की हा पॉईंट या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. यामध्ये याचा वापर हा केला जात असतो. कशा कशात होतो, पंख्यामध्ये होतो. ओके, विद्युत ऊर्जेचं रूपांतर काय या ठिकाणी यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं, कशामध्ये, पंख्याद्वारे. धुण्याचे यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन, त्यानंतर विद्युत वाहन इलेक्ट्रिक व्हेकल्स यामध्ये देखील आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय खालीलपैकी कोणते मिश्रण निलंबनाचे उदाहरण आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी खालीलपैकी कोणतं मिश्रण आहे जे निलंबनाचे उदाहरण आहे. पाणी व मीठ, मीठ आणि साखर, पाणी व रेती, ओके, आणि पाणी आणि अल्कोहोल. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पाणी व रेती किंवा वाळू आपण म्हणूया, तर हे या ठिकाणी निलंबनाचे उदाहरण म्हणता येईल. ओके, ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा हे कसं काय या ठिकाणी समजून घेऊया. बघा पाण्यातील खडूची पावडर किंवा गढूळ पाणी, बघा पाण्यामध्ये जर खडूची पावडर टाकली, पाणी गढूळ पाणी केलं, तर हे निलंबनाचे, ओके, सस्पिशियस हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. बघा गढूळ पाणी हे उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी. बघा गढूळ पाणी आहे, मग काय करायचं, यामध्ये विद्राव्य नसलेले कण विखुरले असतात. ओके, विद्राव्य जे विरघळत नाही असे कण काय असतात, ते विखुरलेले असतात आणि हे काय करतात, हे काही वेळ ठेवलं तर हे काय करतात, त्याच्या तळाशी जाऊन बसतात. ओके, बघा जर गढूळ पाणी असले विद्यार्थी, ज्यामध्ये आपण गढूळ पाण्यामध्ये माती वगैरे टाकली, तर जे कण विरघळत नाही ते काय करतात, त्या पाण्याच्या बुडाशी जाऊन बसतात. मग या निलंबनाची वैशिष्ट्य काय, तर कणांचा आकार 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठा असतो. ओके, 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठा असतो, तोच त्या ठिकाणी राहतो. आणि अपारदर्शकता काय असतो, उघड्या डोळ्यांनी कण दिसतात आणि मिश्रण हे गढूळ दिसते. आणि स्थिरता काय असते, स्थिर ठेवल्यास कण हे गाळ म्हणून बसतात. ओके, बघा जे खाली बसतो आपण त्याला गाळ म्हणतो ना, तर स्थिर ठेवल्यानंतर ते कण काय करतात,
गाळ म्हणून खाली बसतात. आणि याचंच योग्य असं उदाहरण काय होतं आपल्याला यामध्ये, तर बघा या ठिकाणी रेती. ओके, बघा विद्यार्थी मित्र, पाण्यामध्ये मीठ विरघळवलं तर हे आपल्याला दिसते का? ओके, या ठिकाणी आपल्याला पूर्ण निलंबनाचं उदाहरण म्हणजे काय, या ठिकाणी एक ग्लास असेल. ओके, एक ग्लास या टाईपचा असेल, यामध्ये असे कण आपल्याला दिसले पाहिजे बसलेले. ओके, कण हे कोण दिसतं? मीठ आणि साखर, मीठ आणि पाणी हे आपल्याला दिसते का? नाही, हे पूर्णतः विरघळून जाते. हे पूर्णतः पाण्यामध्ये विरघळून जाते. त्यानंतर पाणी व अल्कोहोल. ओके, पाणी आणि अल्कोहोल हे देखील आहे. फक्त पाणी आणि रेती एकमेकांमध्ये मिसळते का? नाही, पाणी दिसतं आणि रेतीचे कण हे खाली बसलेले दिसतात. त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, सर्वांना हा पॉईंट समजला का? ओके, चला विद्यार्थी मित्र, खूप सर्वांना हा पॉईंट समजला असेल. या टॉपिकवर जर तुम्हाला पुढील कोणत्याही परीक्षेमध्ये जर प्रश्न त्या ठिकाणी तुमचा तो चुकणार नाही. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, रसायनशास्त्रातील अवक्षेपण अभिक्रिया. बघा, रसायनशास्त्रामधील अवक्षेपण अभिक्रियेचे खालीलपैकी मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? बघा, अवक्षेपण अभिक्रिया जी असते तिचं मुख्य वैशिष्ट्य काय? बघा, ऊर्जेचे शोषण आहे का? नाही. दोन संयुगामध्ये आयनांची अदलाबदल होऊन अविद्राव्य घन पदार्थ तयार होते. बघा, हे अगदी बरोबर आहे. या ठिकाणी बघा काय होते विद्यार्थी मित्र, दोन संयुगामध्ये काय होते? आयनांची काय होते? अदलाबदल होते. जे आयनिक बॉन्ड होतो त्याची काय होते? अदलाबदल होते. आणि त्याद्वारे काय होते? एक अविद्राव्य घन पदार्थ तयार होतो, जो विद्राव्य नाही. ओके, या ठिकाणी अविद्राव्य घन पदार्थ तयार होतो. आणि हेच काय विद्यार्थी मित्र, अवक्षेपण या अभिक्रियेचे मुख्य वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मुख्य वैशिष्ट्य विचारलेलं होतं, हा पॉईंट समजून घेणं आहे. ओके, बघा, रसायनशास्त्रातील अवक्षेपण अभिक्रियेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय? तर अविद्राव्य स्थायू म्हणजे अवक्षेपण. ओके, बघा या ठिकाणी अवक्षेपण म्हणजेच काय? अविद्राव्य, ज्या ठिकाणी विरघळत नाही असं ते, आणि ज्यामध्ये दोन विद्राव्य आयनिक बायनरी द्रावणे एकत्र आल्यावर काय रासायनिक न विरघळणारा घन पदार्थ बाहेर पडतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता बघा, भौतिक शास्त्रावर आधारित प्रश्न आहे. भौतिक शास्त्राच्या नियमानुसार विस्थापन पूर्ण व्यक्त करण्यासाठी, बघा, विस्थापन पूर्ण कोणत्या दोन अटी आवश्यक आहेत? बघा, विस्थापन म्हणजे काय? एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी जाणे. ओके, याला आपण काय म्हणतो? विस्थापित झाली, विस्थापन होय. ओके, एखाद्या वस्तूवर आपण जर जोर लावला, ढकललं, तर एका ठिकाणी थोड्या ठिकाणी हा सरकेल. ओके, सपोज एखादा टेबल असेल, टेबलला आपण जर ढकललं, पुश केलं, तर तो टेबल थोडा अंतर समोर जाईल, म्हणजे काय? त्याचं विस्थापन होईल. मग आता हे विस्थापन होण्यासाठी या ठिकाणी कोणत्या दोन अटी आवश्यक आहेत? बघा, काय? फक्त परिणाम आणि वेळ असेल का? नाही. परिणाम आणि दिशा, फक्त वेग आणि अंतर, वेगाचा आणि अंतराचा असते का? नाही. वस्तुमान आणि वेग, वस्तुमान त्या ठिकाणी काम करते का? करते, मात्र वेग असतो का? नाही. तर विद्यार्थी दोन अटी महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे काय? तर एक म्हणजे परिमाण आणि दिशा, कोणत्या दिशेने ढकलत आहोत आणि परिमाण काय आहे. ओके, विस्थापनासाठी हे महत्वाचं आहे. समजा या पॉइंटवर वस्तू आहे, इथून आपल्याला ढकलायची आहे. ओके, जर या ठिकाणी उतार असेल तर सहज जाणार, चढ असेल तर जाणार का? नाही. जर असं नाही असेल तर वेळ लागणार ना. या ठिकाणी महत्वाचं काय? तर परिमाण आणि दिशा. दिशा जर सरळ असेल ही खूप महत्वाची ठरते आणि खूप महत्वाचे आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आता विस्थापन ही एक सदिश राशी आहे. कशी आहे? सदिश राशी आहे. बघा, या ठिकाणी सदिश आहे की अदिश आहे असा देखील आपल्याला प्रश्न येण्याचे चान्स आहे. तर विस्थापन ही एक सदिश राशी आहे, लक्षात द्या. ओके, या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर काय विद्यार्थी मित्र, भौतिकशास्त्राच्या नियमानुसार विस्थापन पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी काय? तर परिमाण, ओके, मॅग्निट्यूड आणि दिशा, डायरेक्शन, हे खूप, या दोन अटी आवश्यक आहेत. ओके, या दोन अटी काय? खूप आवश्यक आहेत. चला, क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे सर्व पॉईंट व्यवस्थित कव्हर करून जायचे आहेत. ओके, ज्यांची परीक्षा बाकी आहे अजूनही, त्या सर्वांकरता हा व्हिडिओ तो खूप महत्वाचा आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायचं तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा काय? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, मानवी शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताचा उलट प्रवाह रोखण्यासाठी कोणती विशेष रचना जबाबदार असते? बघा, मानवी शरीराच्या जी रक्ताभिसरण संस्था आहे आपली, ओके, रक्ताभिसरण संस्था, तर मग या रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताचा उलट प्रवाह, रक्त जे वाहन करताना काय, आपल्या ज्या धमन्या असतात, आपल्या ज्या नसा आहेत, त्यामधून रक्ताचा प्रवाह होत असताना त्या रक्ताचा प्रवाह उलट व्हावा नाही, उलट होण्यापासून रोखण्याकरता काय कार्य करतं? कोणतं या ठिकाणी, कोणतं विशेष रचना या ठिकाणी जबाबदार असते?
ओके, आरोग्यासाठी आपल्या शरीरातील कोणती विशेष रचना आहे जी महत्वाची आहे? बघा, महाधमनी, झडपा, कॅप्टम विभाजिका आणि केशिका. ओके, बघा काय महत्वपूर्ण असेल यामध्ये, तर यामध्ये आहे विद्यार्थी मित्र झडपा. ओके, उलट प्रवाह आपण या ठिकाणी काय म्हणतो? वॉल्व. या ठिकाणी वॉल्व. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र, जर एखादा नळ असेल, ओके, एक पाईप आहे, इथे आपण वॉल्व बसवला, ओके, आणि असा नळ आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, जर पाणी इथून गेलं आणि या वॉल मधून जाते आणि वॉल जर बंद केला तर पाणी वापस येऊ शकतं का? नाही. मग त्याच पद्धतीने आपल्या हृदयामध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय असतं, तर रक्तप्रवाह उलट फिरू नये म्हणून काय यामध्ये वॉल असतात, झडपा असतात हृदयामध्ये. तर हे त्याचं मुख्य कार्य, अशी शरीरातील महत्वाची रचना आहे. ओके, बघा मानवी शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताचा प्रवाह उलट, बघा रक्ताचा प्रवाह काय उलट या ठिकाणी जाऊ नये याकरता काय, तर वॉल्स म्हणजे झडपा ही विशेष रचना या ठिकाणी जबाबदार आहे. ओके, पहा आता याचं कार्य काय, वॉल्सचं कार्य, तर फक्त रक्त एकाच दिशेने बाजूने ढकलणे. सगळ्यात महत्वपूर्ण काय, एकाच बाजूने रक्त ढकलणे हे वॉल्सचं कार्य आहे. आणि महत्व काय, तर गुरुत्वाकर्षण किंवा दाबामुळे रक्त मागे येऊ नये म्हणून ते बंद होतात. बघा, गुरुत्वाकर्षण किंवा दाबामुळे रक्त काय मागे येऊ नये, उलट दिशेने येऊ नये म्हणून काय झडपा या बंद होतात. एखाद्या वॉल प्रमाणे या ठिकाणी कार्य करत असतात. ओके, चला हा पॉईंट सर्वांना समजला का? बघा, होप सर्वांना हा पॉईंट अगदी व्यवस्थितरित्या समजला असेल विद्यार्थी मित्र. अशाच टाईपचे प्रश्न विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. हे सर्व पॉईंट आपण कव्हर करायचे आहेत आणि तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, हा पॉईंट जर तुम्हाला कळाला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा मेटल हायड्रोजन, ओके, मेटल हायड्रोजन कार्बोनेटची आम्लासोबत अभिक्रिया होते. बघा, मेटलची काय हायड्रोजन कार्बोनेटच्या आम्लासोबत अभिक्रिया होते, तेव्हा त्यापैकी कोणता वायू बुडबुड्यासह बाहेर पडतो? बघा, कोणता वायू बाहेर पडणार? हायड्रोजन H2, ऑक्सिजन वायू, ओके, O2, त्यानंतर कार्बन डायऑक्साइड वायू CO2 की नायट्रोजन डायऑक्साइड NO2. ओके, कोणता वायू बुडबुड्या करून बाहेर पडणार विद्यार्थी मित्र? तर बुडबुड्यासह कोणता वायू बाहेर येतो? तो येतो कार्बन डायऑक्साइड. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, जी काही शीतपेय आहे, पेप्सी, कोका असेल, काही असेल, ओके, त्यामध्ये आपल्याला बुडबुड्या दिसतात. ओके, कोणता वायू? त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड असतो ना, तो बुडबुड्यासह बाहेर पडत असतो. क्लिअर आहे सर्वांना? सोड्यामध्ये असतो कार्बन डायऑक्साइड, हा या ठिकाणी बुडबुड्यासह बाहेर पडतो. त्यामुळे ऑप्शन नंबर सी अतिशय महत्वपूर्ण आणि सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता. बघा, याचं देखील आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. काय, जेव्हा मेटल हायड्रोजन कार्बोनेटची म्हणजे धातू जो असतो, धातू का बायकार्बोनेट जो आहे, या आम्लासोबत अभिक्रिया होते, तेव्हा काय होतं, तर कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 हा वायू काय होतो, बुडबुड्यासह बाहेर पडतो. मग आता या अभिक्रियेमध्ये मुख्यत्वे काय असतं? क्षार, पाणी म्हणजे H2O आणि कार्बन डायऑक्साइड हा वायू या ठिकाणी तयार होतो. आणि उत्पन्न होणारे घटक कोणते आहे? यामध्ये धातूचे क्षार निर्माण होतात, पाणी निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये हा वायू, हे तीन घटक त्यामध्ये निर्माण होतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चेतापेशीचा कोणता विशिष्ट भाग चेता आवेग पेशीच्या मुख्य भागापासून इतर चेतापेशी किंवा स्नायूपर्यंत वाहून जातो? कोणता आहे विशिष्ट भाग? बघा, डेंड्रॉइड, एक्झॉन, मायलिन आवरण की रॅनव्हियरचे नोड्स. ओके, काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी? तर बघा विद्यार्थी, हे कोणतं आहे? तर एक्झॉन. ओके, एक्झॉन यालाच काय म्हणतात? याला चेताक्ष असं म्हणतात. एक्झॉनलाच काय म्हणतात? चेताक्ष असं म्हणलं जाते. हे चेतापेशीमध्ये असतं विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी चेतापेशीचा अक्षतंतू म्हणजे ऍक्सॉन, चेताक्ष हा विशिष्ट भाग चेता आवेग इलेक्ट्रिक, या ठिकाणी बघा इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पेशीच्या मुख्य भागापासून पेशी काय संवाद जे आहेत या चेतापेशी स्नायू आणि ग्रंथीपर्यंत वाहून नेत असतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जर 500 किलोग्राम वस्तुमानाची एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तिच्या सुरुवातीच्या उंचीच्या दुप्पट उंचीवर नेली. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखाद्या उंचीवरती 500 किलोग्राम वजनाची वस्तू आहे. ओके, तिला समजा 10 मीटरवर आहे, तर त्याच्यापेक्षा आता डबल भागावर उंचीवर नेली, म्हणजे 200 मीटर या ठिकाणी 20 मीटरवर नेली. ओके, 10ची 20 मीटरवर नेली, तर तिच्या गुरुत्वीय स्थितीज बलावर काय परिणाम होईल? बघा, तिचा जो गुरुत्वीय स्थितीज बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे यावरती काय परिणाम होईल असा प्रश्न आहे. स्थितीज ऊर्जा निम्मी होईल, हाफ होईल का? स्थितीज ऊर्जा दुप्पट होईल, स्थितीज ऊर्जा चौपट होईल, की स्थितीज ऊर्जा अपरिवर्तित होईल? बघा, आता 10 मीटरवरून जर 500 किलोग्राम वजनाची जर एखादी वस्तू पडत आहे, तर त्या ठिकाणी जेवढी स्थिती ऊर्जा लागेल त्या ठिकाणी उंची दुप्पट झाली तर लागणारी ऊर्जा देखील काय होणार? दुप्पट होणार. मग त्यामुळे स्थितीज ऊर्जा दुप्पट होईल. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला
बघा या ठिकाणी जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची अगदी कमी असेल, ओके, कमी असेल तर ते तिचे त्वरण म्हणजे ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी मानले जाते. तर वस्तूला दुप्पट उंचीवर नेल्यास काय होते, तिची उंची ही गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा जी काय होते दुप्पट होते, म्हणजे 2 पट त्या ठिकाणी होईल. ओके, दुप्पट त्या ठिकाणी ही होते विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, भौतिकशास्त्राच्या नियमानुसार, ओके, भौतिकशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूवर केलेले कार्य खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते. बघा भौतिकशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूवर केलेलं कार्य हे कोणत्या घटकावर अवलंबून असते, फक्त प्रयुक्त बलावर म्हणजे त्या वस्तूवर जे आपण बल लावतो, जे फोर्स आपण लावतो त्यावरती, की फक्त वस्तूच्या विस्थापनावर, एका ठिकाणी वस्तू दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रान्सफर होते, विस्थापन होते, म्हणजे या ठिकाणची वस्तू त्या ठिकाणी आपण ढकलली, ओके, ए पासून बी पॉईंट पर्यंत पोहोचली त्या विस्थापनावर, की वस्तूचे वस्तुमान आणि वेळेवर, ओके, वस्तूचे वस्तुमान आणि वेळेवर. वेळेचं काय आहे की या ठिकाणी बघा वेळेचं घेणं देणं असतं का विद्यार्थी मित्रो, नाही, हे ऑप्शन नसणार आहे, की बल, विस्थापन आणि त्यांच्यातील कोन. विद्यार्थी मित्रो ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मला सांगा एखादी वस्तू आपल्याला ढकलायची आहे, ओके, एखादी वस्तू आपल्याला ढकलायची आहे, मग त्यावरती लागणारं बल सगळ्यात महत्वाचं असतं. त्यानंतर विस्थापन किती दूर ढकलायची आहे ते महत्वाचं असतं. त्यानंतर त्यांच्यातील कोन. आता बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जर आपल्याला इथं वस्तू आहे, ओके, आणि आपल्याला जर या अंशामध्ये ढकलायची आहे, ओके, एखादी वस्तू आपल्याला इथून ढकलायची आहे आणि बघा या ठिकाणी जर कोन बघितला या ठिकाणी कोन काय बनतो, किंवा सरळ याच्यामध्ये 90 अंशाच्या कोनामध्ये ढकलायची आहे, तर तीच वस्तू जर आपल्याला विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जर आपल्याला अशा पद्धतीने वर जर ढकलायची असेल, ओके, माळावर वगैरे ढकलायची असेल, उंच वरच्या ठिकाणी यायची तर त्या ठिकाणी बल जास्त लागेल. या ठिकाणी कोन जो आहे खूप मॅटर करतो, त्यामुळे हे सर्व घटक त्या ठिकाणी महत्वाचे असतात. बल, विस्थापन आणि त्यांच्यामधील कोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा पॉइंट कव्हर केलेला आहे. बघा भौतिकशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूवर केलेले कार्य प्रामुख्याने त्यावरती प्रयुक्त बल, फोर्स, विस्थापन, डिस्प्लेसमेंट व त्या बलाची विस्थापनाची दिशा यामधील कोन, अँगल या तीनही घटकावर काय असतो, हा अवलंबून असतो. ओके, हा या तीनही घटकावरती अवलंबून असतो विद्यार्थी मित्र. ओके, चला हा पॉइंट सर्वांना समजला का? चला कमेंट करून सांगायचं या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने या ठिकाणी आपण महत्वपूर्ण प्रश्नोत्तर या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत. आरआरबी ग्रुप डी मध्ये आज जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते, जे काही विद्यार्थ्यांनी आपल्याला कळवले ते आपण या ठिकाणी बघितले आहे. जर तुमचाही पेपर झाला असेल, तुम्हाला जर काही यापैकी प्रश्न माहिती असतील अजून तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहेत. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे विद्यार्थी मित्र त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे आरआरबी ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता विद्यार्थी मित्र तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.